उन्हाळा चालू झाला की ना असं जेवण करायची इच्छा होत नाही, खूप पाणी पाणी प्यावं असं वाटतं आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा होत होती. म्हणून मी इथे घेतले अप्पे बनवायला, ज्याच्यासाठी आपण 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाटी तांदूळ भिजू टाकून सुद्धा असे अप्पे करू शकतो. पण मी त्याच्यात बाकी पण डाळी टाकते, मिक्स असे हरभऱ्याची डाळ, बाकी पण जे आपल्याकडे डाळ अवेलेबल असते ते मी टाकून देते त्याच्यामध्ये आणि असं भिजत टाकते. ज्याच्यामध्ये मी पोहे आणि मेथी पण मेथीदाणा पण टाकते थोडं थोडं, जे की 1 चम्मच असं नाश्त्याचं भरून. आणि मग याला असं मी मस्त दिवसभर भिजून टाकला आणि संध्याकाळी मी त्याला मिक्सरमधून काढलं, असं जाडसर असं, जे की एकदम जाडही नव्हतं आणि एकदम पातळही नव्हतं, असं थोडं रवाड रवाड दळून घेतलं. आणि सगळं पीठ दळून घेतल्यानंतर त्याला असं रात्रभर मस्त भिजत म्हणजे असं फर्मेंट व्हायला सोडून दिलं डब्यामध्ये. आणि सकाळी सकाळी ते मस्त असं फर्मेंट झालं होतं, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून असं त्याला मस्त फिरून घेतलं, जे की मस्त असं जाळीदार झालं होतं माझं बॅटर. कारण उन्हाळ्याच्या दिवसांनी बॅटर लवकरच फर्मेंट होतं आणि रात्रभरात इतका सुंदर फर्मेंट झाला होता. आणि सकाळी त्याचे असं मस्तपैकी अप्पे बनवले, जे की मी थोडे कांदे आणि मिरची टाकूनच बनवले. मस्त टम्म असे फुगले होते माझे अप्पे. आणि मग यांना मस्त असं हे करून घेतलं, कारण मला बाकी व्हेजिटेबल्सवाले अप्पे नाही आवडत. मी माझ्या नवऱ्याला आवडते ते मी त्याच्यासाठी बनवते, माझ्यासाठी साधं साधं बनवते. आणि इथे मी ब्रेडमध्ये चाय टाकली, कारण चायमध्ये ब्रेड टाकले की ब्रेड तुटून जातो. आणि मध्येच लावली ती थोडी साय, जी की तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप भारी लागते. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.